विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना ती पाहणार आहोत। याच्या अगोदर एक व्हिडिओ बघितलेला आहे आपण, त्यामध्ये कोकण किनारपट्टी विषयी बघितले। महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये 3 विभाग पडतात ते बघितलं होतं आपण। कोकण किनारपट्टी बद्दल अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले। दुसरा जो पार्ट आहे तो सह्याद्री पर्वत आणि तिसरा विभाग जो आहे तो महाराष्ट्र पठार। तर एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं बसणं शक्य नाही। मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला तो बघताना बराचसा वेळ जाईल, त्यामुळे दुसरा व्हिडिओ जो बनवायचा होता तो महाराष्ट्राचा प्राकृतिक विभागामधला दुसरा पार्ट, तो म्हणजे सह्याद्री पर्वत। सह्याद्री पर्वताला सह्य पर्वत, पश्चिम घाट असं म्हटलं जातं। भारताच्या नकाशात तुम्ही बघितलं तर 2 घाट आहेत, पश्चिम घाट आणि पूर्व घाट। हे दोन्ही पूर्व बाजूला पूर्व घाट आहे आणि पश्चिम बाजूला पश्चिम घाट। तर सह्याद्री पर्वत बघत असताना फक्त आपल्याला संकुचित न राहता महाराष्ट्राचाच बघायचा असा नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये सुद्धा डोकावून बघितलं पाहिजे। भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल दोन्हीकडे सह्याद्री पर्वत आहे। सह्याद्री पर्वत जो आहे त्याची सुरुवात गुजरात राज्यामध्ये होते आणि एंड जो आहे तो तामिळनाडू राज्यामध्ये होतो, दक्षिण भारतामध्ये। तामिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी या ठिकाणी त्या सह्याद्री पर्वताचा एंड होतो। सह्याद्री पर्वत भारतातील किती राज्यातून जातो असं विचारतील तर महाराष्ट्राच्या अगोदर त्याची सुरुवात होते गुजरात या राज्यामध्ये। महाराष्ट्राच्या अगोदर गुजरात या राज्यामध्ये सुरुवात होते। गुजरात नंतर तो महाराष्ट्रात येतो। महाराष्ट्रातून गोवा, गोव्यातून कर्नाटक, कर्नाटकामधून केरळ। तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ म्हणजे किती राज्य झाले? 1 2 3 4 5 आणि केरळ नंतर शेवटचं राज्य आहे 6। कन्याकुमारी हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। तर गुजरात हे पहिलं राज्य आणि शेवटचं राज्य तामिळनाडू। गोवा हे छोटंसं राज्य आहे, त्याला विसरायचं नाही। तुम्हाला प्रश्न येईल की सह्याद्री पर्वत किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणत्या राज्यामधून सह्याद्री जातो? तर महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6 राज्यामधून सह्याद्री पर्वत जातो। 6 राज्याची मिळून एकूण लांबी जर बघितली तर ती 1600 किलोमीटर आहे। महाराष्ट्रातली लांबी विचारली तर ती 440 किलोमीटर। अर्थात काही पुस्तकामध्ये 750 किलोमीटर आहे, पण ही 750 किलोमीटर आयोग देत नाही। अगदी अलीकडे झालेले पेपर, तुम्ही मागचे पेपर, प्रिव्हियस पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये आयोग अजूनही हेच देतं जे अपडेटेड नाहीये। महाराष्ट्रात सह्याद्रीची लांबी किती असं विचारतील तेव्हा 440 किलोमीटर हीच लांबी लिहायची आहे। 750 अजून कुठल्याही परीक्षेत विचारले नाही। फक्त बाजारामधले जे नवीन पुस्तक आहेत त्याच पुस्तकामध्ये महाराष्ट्रातली सह्याद्रीची लांबी 750 किलोमीटर दिलेली आहे। पण आपल्याला आयोगाच्या रेफरन्सनुसार पर्याय जर 440 किलोमीटर असेल तर तेच लिहायचं। हा पर्याय नसेल, नवीन पुस्तक पाहून पेपर काढणारे पेपर काढला असेल, तेव्हा मग आपल्याला या 750चा विचार करायचा। तर या 6 राज्यामधली एकूण लांबी जी आहे तर ती 1600 किलोमीटर इतकी लांबी आहे। 6 राज्यातली मिळून गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत। वरती जी तापी नावाची रिव्हर आहे, तिथून तापी नावाची जी नदी आहे ती मुलताईला उगम होते आणि इकडे वाहत जाते सुरतला। तर या तापी नदीजवळच या सह्याद्रीची सुरुवात होते। तुम्हाला विचारतील की सह्याद्रीच्या उत्तरेला कोणती नदी वाहते? तर सह्याद्रीच्या उत्तरेला तापी नदी आहे आणि तेथून सह्याद्री गुजरात राज्यामधून स्टार्ट होते। तर ह्या आकडेवारी पण लक्षात ठेवा। आकडेवारीमधून अजून एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला सह्याद्रीची सरासरी उंची किती आहे? तर ती 900 ते 1600 मीटर एवढी सरासरी उंची आहे। 1646 मीटर उंचीचं कळसुबाई हे सह्याद्रीतलं उंच शिखर आहे महाराष्ट्रामध्ये। किंवा अजूनही लक्षात ठेवायचं की उत्तर सह्याद्रीमध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? तर ते कळसुबाई हे सगळ्यात उंच शिखर आहे। सह्याद्रीचा आपण राज्य वाईज बघू, काही नावं वगैरे दिलं आहे, तर भारतापुरता अभ्यास न करता महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं म्हटलंय
त्याला नॉर्थन वेस्टर्न घाट आहे म्हणायचं. या ठिकाणी बघितलं आपण पूर्व घाट आणि पश्चिम घाट. तर पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री आहे. पूर्व घाट जो आहे तो पूर्व किनाऱ्यावरती आहे. तर नॉर्दर्न वेस्टर्न घाट म्हणजेच उत्तर भागातला सह्याद्री पर्वत, उत्तर भागातला पश्चिम घाट. नॉर्दर्न वेस्टर्न घाटामध्ये कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. आणि महाराष्ट्रात पण विचारलं तर महाराष्ट्रात पण सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणतं, तर हे मागच्याच आपण व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम बघितलाय. त्याच्यामध्ये सगळे 12च्या 12 शिखर तुम्हाला एकाच गोष्टीमध्ये लक्षात राहतील. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम वेगळा आहे, भारतातील शिखरांचा क्रम वेगळा आहे. तर कळसुबाई हे उत्तर सह्याद्री मधील महाराष्ट्रातील शिखर आहे. केरळमध्ये जर बघितलं तर केरळमध्ये सह्य पर्वतम असं सह्याद्रीला म्हटलंय, सह्य पर्वतम. तामिळनाडूमध्ये जर विचार केला तर निलगिरी मलाई असं सह्याद्रीला म्हटलं. हे स्थानिक तिथले नाव आहे. आपल्या इकडे सह्याद्री, सह्य पर्वतम आणि निलगिरी मलाई असं म्हटलं. केरळ आणि तामिळनाडू दोन्हीला जर एकत्र केलं तर दक्षिण पश्चिम घाट म्हटले, साऊथर्न वेस्टर्न घाट असं नाव दिलं आहे. जसे नॉर्दर्न वेस्टर्न घाट म्हटले त्याला साऊथर्न वेस्टर्न घाट, दक्षिण पश्चिम घाट असं म्हटलेलं आहे. तर या तिन्ही राज्यामधले लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर दक्षिण भागात जर बघितलं सह्याद्रीमध्ये तर निलगिरी नावाचा पर्वत आहे. निलगिरी टेकड्या असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला एक छोटासा क्रम लावा असा प्रश्न येऊ शकतो. तर निलगिरी टेकड्या, त्याच्यानंतर अन्नामलाई टेकड्या, कार्डमम टेकड्या आणि कार्डमम टेकड्याच्या दक्षिणेला नागरकाईल टेकड्या अशा टेकड्यांचा क्रम आहे. निलगिरी पर्वतामध्येच दोडा बेटा नावाचं उंच शिखर आहे. त्याची उंची 2637 मीटर. अन्नामलाई ज्या डोंगर रांगा आहेत या अन्नामलाई मध्ये अन्नाईमुळे नावाचं शिखर आहे जे सगळ्यात उंच आहे. त्याची उंची 2695 मीटर. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवायची की 2700 वजा 5 असं लक्षात ठेवा म्हणजे किती होतील 2695 मीटर. तर सह्याद्रीच्या दक्षिण भागातलं, दक्षिण सह्याद्री मधलं सगळ्यात उंच शिखर जे आहे तर ते अन्नाईमुडी नावाचं शिखर आहे. हे अन्नाईमलाई नावाच्याच डोंगर रांगेमध्ये आहे. अन्नाईमलाई डोंगर रांगेतच जवळच तिथं पल्ली टेकड्या आहेत आणि या पल्ली टेकड्यामध्ये कोडाई कॅनाल नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. तर कार्डमम टेकड्या ह्या अन्नामलाई डोंगर रांगेच्या दक्षिणेला कार्डमम हिल्स आहेत आणि कार्डमम हिलच्या दक्षिणेला नागरकॉइल टेकड्या आहेत. तर असा क्रम लक्षात ठेवायचा. निलगिरी, अन्नामलाई, कार्डमम टेकड्या आणि नागरकॉइल टेकड्या. आणि कोणत्या डोंगर रांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे तर दोडा बेटा नावाचं जे शिखर आहे 2697 याच्या पायथ्याजवळ उटी नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. त्यालाच उदक मंडलम असं म्हटलेलं आहे. उदक मंडलम हे जे ठिकाण आहे तेच उटी ज्याला म्हटलेलं आहे. तर दोडा बेटाच्या दक्षिण भागामध्ये दोडा बेटाच्या पायथ्याशी कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे असं विचारतील तर उटी हे थंड हवेचं ठिकाण. आता या सह्याद्री पर्वताचा पश्चिम घाट म्हणून जेव्हा विचार करता तुम्ही तर पश्चिम घाटामध्ये असलेले काही शिखर त्याचा क्रम लावा असा एक नवीन प्रश्न येऊ शकतो. पश्चिम घाटामधील शिखरामध्ये नंबर 1 चं शिखर जे आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं म्हणतील, नॉर्थ टू साऊथ. तर त्याच्यातले काही प्रमुख शिखरांचा आपण अभ्यास करू. त्याच्यामध्ये उत्तर सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कळसुबाई. उत्तर सह्याद्री मध्येच मग महाराष्ट्रामध्ये आहे महाबळेश्वर. महाराष्ट्र न विचार करता भारत म्हणून विचार करतो आपण. तर कळसुबाई महाबळेश्वरला जाते असा क्रम लक्षात ठेवा ट्रिक्स मध्ये. कळसुबाई महाबळेश्वरला जाते, महाबळेश्वरवरून ती कुद्रेमुख येथे जाते. महाराष्ट्राच्या दक्षिणला कर्नाटक आहे. कळसुबाई महाबळेश्वरला जाते, महाबळेश्वरून कुद्रेमुख येथे जाते. कुद्रेमुख येथे गेल्यानंतर तिला ब्रह्मदेव भेटतो आणि ब्रह्मदेव म्हणतो दौडो बेटा म्हणजे भागो बेटा, दौडो बेटा म्हणजे दौडा बेटा नावाचं शिखर आहे. आणि ही दौडा बेटा तर याचा क्रम लक्षात ठेवा की कळसुबाई महाबळेश्वरला जाते, महाबळेश्वरून दक्षिण भारतामध्ये जाण्यासाठी ती कर्नाटकात जाते, कर्नाटकला कुद्रेमुखला जाते,
कुद्रेमुखून ती ब्रह्मगिरी येथे गेल्यानंतर ब्रह्मदेव त्यांना काय म्हणतो कळसुबाईला की दौडो बेटा, आणि दौडो बेटा मग या धावत धावत जातात आन्नेमुडीला. का तर आन्नेमुडी ही सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आपण कशी काढायची तर 2700 - 5 2695 मीटर. हे म्हणजे हा पण क्रम लक्षात ठेवा. उत्तर ते दक्षिण महाराष्ट्रातल्या शिखरांचा क्रम कसा पाठ करायचा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, हिस्ट्री मध्ये आहे, आपल्या व्हिडिओ लिस्ट मध्ये आहे. तर कळसुबाई, महाबळेश्वर, कुद्रेमुख, ब्रह्मगिरी, दौडा बेटा आणि आन्नेमुडी हे 6 पण लक्षात ठेवा. 6 शिखर जे आहेत त्याच्यातले 2 महाराष्ट्रात आहेत, 2 कर्नाटकात. कुद्रेमुख आणि ब्रह्मगिरी हे 2 कर्नाटकात. ब्रह्मगिरी टेकड्यावरतीच ब्रह्मगिरीलाच कावेरी नदीचा उगम होतो, जिला दक्षिणेची गंगा म्हणतात. दक्षिणेची गंगा गोदावरीला पण म्हणतात आणि शिवाय कावेरीला पण म्हणतात, दोन्ही पण लक्षात ठेवा. तर या सह्याद्री पर्वतामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर तो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे काय तर त्याच्यामुळे 2 नद्यांचे प्रकार तयार होतात. हा जर सह्याद्री पर्वत इथे मॅप मध्ये बघितला तर इकडे जाणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या पूर्व वाहिन्या नद्या आणि इकडे जाणाऱ्या नद्या आहेत त्यांना पश्चिम वाहिन्या नद्या म्हणतो आपण. कोकणातील सर्वच्या सर्व नद्या या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. पूर्व वाहिन्या नद्या आणि पश्चिम वाहिन्या नद्या अशा नद्या तयार होतात. म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता असा प्रश्न कंबाईनच्या परीक्षेला 2018 ला आला होता. तर प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे. भारतामधला प्रमुख जलविभाजक कोणता तर तो हिमालय पर्वत आहे. राजस्थान मधील प्रमुख जलविभाजक कोणता तर अरवली पर्वत आहे, जो सगळ्यात प्राचीन पर्वत आहे. सह्याद्रीचं हवामान कसं आहे असं विचारतील तर ते आर्द्र, दमट आणि थंड असं हवामान आहे. पठारावरलं जर बघितलं, पठारावरशी नंतर आपल्याला एक व्हिडिओ डिटेल बघायचा आहे. पठारावरील हवामान जे आहे ते उष्ण, विषम आणि कोरडे आहे. कंबाईनच्या परीक्षेला 2018 ला याच्यावरती स्टेटमेंट आली होती, विधान आले होते. तर ह्या आलेल्या प्रश्नांचा पण आपल्याला आढावा घ्यायचा आहे प्रत्येक लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न कंबाईन 2017 ला आला होता की मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे तर तिला म्हणायचं पालघाट खिंड. आता ही खिंड काय, जेव्हा दक्षिणेकडे जातो आपण तर त्या ठिकाणी सह्याद्री पर्वताला पश्चिम घाटाला एक गॅप पडतो. तर तो गॅप कुठे पडतो असं विचारतील आपल्याला. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान एक मोठी खिंड आहे. हा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठी खिंड आहे. जर तुम्ही पूर्व घाट आणि पश्चिम घाट याचा तुलनात्मक अभ्यास केला तर पूर्व घाटामध्ये गॅप खूप आहेत, असे तुकडे तुकडे आहेत पूर्व घाटामध्ये. त्याच्यामधूनच मग आपल्या नद्या जातात ज्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत. पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सलग आहेत, फक्त गॅप कुठं पडलाय तर पालघाट खिंडीमध्ये गॅप पडलाय. तुम्हाला 2017 ला प्रश्न कंबाईनच्या परीक्षेला विचारला की मध्य सह्याद्री, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे, ती पालघाट खिंड आहे. या पालघाट खिंडीमध्येच कोच्चीवरून चेन्नईला जाण्यासाठी रस्ता आहे. तर कोच्चीवरून चेन्नई जाण्यासाठी पालघाट खिंड ही सगळ्यात मोठी खिंड आहे, सगळ्यात मोठा गॅप आहे. खिंड म्हणजे काय तर सह्याद्रीला इथे गॅप पडलेला आहे. बाकी सह्याद्री या पूर्व घाटाच्या तुलनेमध्ये खूप सलग आहे. उंचीच्या बाबतीत उत्तरेकडे उंची वाढत गेलेली आहे आणि दक्षिणेकडे मग सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ते आन्नेमुडी नावाचं शिखर आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीचं महत्व जे आहे, इम्पॉर्टन्स, ते खूप महत्वाचा पर्वत आहे. भारताच्याच भूगोलात नाही तर जगाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे. क्लस्टर ऑफ 39 साइट्स स्प्रेड ओव्हर 7,953 7,953 चौरस किलोमीटर, 0.15 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ जे आहे, एवढं मोठं क्षेत्रफळ ज्याच्यामध्ये 39 स्पॉट आहेत जे जागतिक वारसा केंद्रामध्ये समाविष्ट केलेले आहेत. सह्याद्रीच्या महत्वामध्ये हे महत्व आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर सह्याद्रीचं महत्व लक्षात ठेवत असताना हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की 2012 मध्ये लक्षात ठेवा की 2012 मध्ये सह्याद्री मधले 39 जे क्लस्टर आहेत, या जे 39 साईट आहेत त्या जागतिक वारसा केंद्रामध्ये समाविष्ट केल्या आहेत. या 39 मध्ये सगळ्यात जास्त कुठं आहेत तर केरळमध्ये 20 आहेत, कर्नाटकामध्ये 10 आहेत, तामिळनाडूमध्ये 6 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 4 आहेत. अशा 39 ठिकाणं जे आहेत तर ते क्लस्टर झोन म्हणून त्याच्यामध्ये समाविष्ट केले जागतिक वारसा केंद्रामध्ये.
आणि अख्खा जो सह्याद्री आहे तो जागतिक वारसा केंद्रामध्ये समाविष्ट आहे. पण महाराष्ट्रातल्या जागतिक वारसा केंद्राच्या लिस्टमध्ये तो येत नाही. त्याचं कारण म्हणजे काय, तर तो फक्त महाराष्ट्रापुरता समाविष्ट नाही. त्याच्यातले काही ठिकाणं केरळमध्ये 20 आहेत, कर्नाटकामध्ये 10 आहेत, तामिळनाडूमध्ये 6 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 4 आहेत. महाराष्ट्रातले 4 कोणते खूप महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवा. नंबर 1 त्याच्यामध्ये कास पठार आहे, त्याच्यानंतर राधानगरी आहे, कोयना नावाचं अभयारण्य आणि चांदोली नावाचं नॅशनल पार्क आहे. तर महाराष्ट्रातले हे 4 ठिकाणं खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामधले कास पठार कुठं आहे असं जर विचारलं तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. फुलाचं अतिशय सुंदर असं पठार कास पठार जे आहे तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि राधानगरी नावाचं अभयारण्य कुठं आहे असं विचारलं तर राधानगरी दाजीपूर हे कोल्हापूरमध्ये आहे. कोयना नावाचं अभयारण्य हे साताऱ्यामध्येच आहे. पण चांदोली नावाचं नॅशनल पार्क कुठं आहे असं जेव्हा विचारतील तर ते 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. अशी चा पासून सुरुवात होते, चा पासूनच 4 असं लिहायचं. चांदोली नॅशनल पार्क हे 4 जिल्ह्यामध्ये स्प्रेड झालेलं आहे. त्याच्यामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर असे 4 जिल्ह्याच्या बॉर्डरला ते चांदोली राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे. तर हे लोकेशन पण लक्षात ठेवायचे. तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र याच्यामध्ये 39 स्पॉट आहे. सह्याद्री अजून कोणत्या बाबतीत महत्वाचा आहे तर बायोडायव्हर्सिटी जास्त आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच त्याला जैवविविधता म्हणतो आपण, ती सगळ्यात जास्त आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त जैवविविधता कुठे आहे तर पहिला पर्याय तुम्हाला हिमालय देतील, पण हिमालयामध्ये बायोडायव्हर्सिटी नाहीये. तर हिमालयापेक्षा जास्त भारतामध्ये सगळ्यात जास्त जैवविविधता पश्चिम घाटामध्ये आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू, प्राणी, मुंग्यांच्या जाती, हत्तीपासून मुंग्यापर्यंत हे सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, त्याच्यानंतर वेली, अगदी अलीकडे सुद्धा नवीन नवीन मुंग्यांच्या जाती सापडतात. तर ही सगळी मिळून त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात, जैवविविधता असं म्हटलं जातं. 2 जैवविविधता क्षेत्र आहेत. त्याच्यानंतर 13 राष्ट्रीय उद्यान सह्याद्रीमध्येच आहेत. सह्याद्रीचं अजून एक वैशिष्ट्य पश्चिम घाटाचं ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल दोन्ही पण प्रकारचे वन या सह्याद्रीमध्ये बघायला मिळतात. परत सह्याद्रीचं महत्व काय तर नद्यांचं उगमस्थान आहे. आपण बघितलं की सह्याद्री हा महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक आहे, दक्षिण भारतातला प्रमुख जलविभाजक आहे, कर्नाटकातला प्रमुख जलविभाजक आहे, केरळ मधला आहे, तामिळनाडू मधला आहे. तर जलविभाजक म्हणजे पूर्व वाहिन्या नद्या आणि पश्चिम वाहिन्या नद्या यांची विभागणी करतो. याच्यामध्ये काही नद्या ह्या पूर्व वाहिन्या आहेत, काही नद्या पश्चिम वाहिन्या आहेत. इथे तुम्हाला पेरियार, भरतापुजा, शरावती, मांडवी जी गोव्यामध्ये जाते, ह्या सगळ्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. आणि पूर्व वाहिन्या नद्यामध्ये मग गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत. म्हणून त्याला दक्षिण भारतातला जलविभाजक सुद्धा म्हटलं जातं. तर हे सह्याद्री पर्वत जे आहे त्याची आकडेवारीच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की 900 ते 1600 मीटर आहे. महाराष्ट्रातली लांबी ही 440 मीटर आहे. 900 ते 1600 मीटर ही उंची आहे. आणि एकूण लांबी जी आहे ते गुजरात पासून तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत 1600 मीटर आहे. तर एवढी माहिती सह्याद्रीच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायची. शिवाय आलेल्या प्रश्नांचा पण आढावा घ्यायचा. आता या ठिकाणी मी फक्त कंबाईनचे प्रश्न घेतले. तुम्ही राज्यसेवेला आलेले, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जो जीएस फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलावर भर दिला जातो. जीएस फर्स्ट मध्ये 150 प्रश्न असतात. त्याचं स्ट्रक्चर असं असतं 60 इतिहासचे, 60 भूगोलचे आहेत आणि 30 असं टोटल 150 असतं. 60 30 मध्ये काय तर पर्यावरण आणि काही ऍग्रिकल्चर पण आहे. पर्यावरणामधले पॉईंट तुम्हाला सोबत सांगतो की सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातला, भारतातला सगळ्यात मोठी, सगळ्यात जास्त जैवविविधता असणार आहे. पश्चिम घाट असं तिथं तुम्हाला टायटल देतील. यावरती राज्यसेवेला प्रश्न आलेलाच आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठं आहे तर ते अक्षवृत्तावरून वाहणारी जी नदी आहे, अमेझॉन नावाची जी नदी आहे दक्षिण अमेरिकेमध्ये, तर अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठं आहे तर ते पश्चिम घाटामध्ये आहे. एवढ्या गोष्टी सह्याद्री पर्वताच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायच्या. हा क्रमही लक्षात ठेवायचा. कळसुबाई
महाबळेश्वरला गेली. महाबळेश्वरहून ती कर्नाटकात दक्षिणेकडे कुद्रेमुख या ठिकाणी गेलेली आहे. कुद्रेमुखची जी उंची आहे ती 1892 मीटर आहे. कुद्रेमुखहून ती ब्रह्मगिरीला गेली. ब्रह्मदेव भेटला. ब्रह्मदेव म्हटला दौडा बेटा. दौडा बेटाच्या दक्षिणेला अन्नईमुडी. आणि ज्या हिल्स आहेत टेकड्या त्या पण लक्षात ठेवा. निलगिरी हिल्स, अन्नमलाई हिल्स, कार्डमम हिल्स आणि नागरकॉइल हिल्स ह्या हिल्स आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा